नमस्ते मित्रांनो, केबीपी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विज्ञानातला आणि त्याच्यामध्ये भौतिकशास्त्रामधला बल हा टॉपिक आज आपण बघणार आहोत. बल म्हणजे काय, बलाचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याचं युनिट काय आहे, बल ही संज्ञा कोणत्या, बलाची संज्ञा काय आहे किंवा बल याच्यावरती परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा सामान्य विज्ञानमधल्या भौतिकशास्त्रातला हा एक भाग आहे आणि म्हणून बल त्याला आपण फोर्स म्हणतो. फोर्स F = m × a आपण बघितलेला आहे. F म्हणजे फोर्स, त्याला जोर असं म्हटलं जातं. आता बल किंवा फोर्स = m × a किंवा m × a म्हणजे काय, तर m याचा अर्थ मास, मास म्हणजे वस्तुमान, गुणुले a हे डिनोटेड म्हणजे कशासाठी केलेलं आहे, त्वरणसाठी केलेलं आहे. त्वरण कशाला म्हणतो आपण, वेगामध्ये झालेला बदल, चेंज इन व्हेलॉसिटी, त्याला आपण ॲक्सलरेशन, त्वरण असं म्हणतो. थोडक्यात बल कशाला म्हणायचं, तर एखाद्या स्थिर वस्तूवरती जर आपण बल प्रयुक्त केलं तर त्या बलाची व्याख्या सांगत असताना आपल्याला असं सांगता येईल की एखाद्या वस्तूवरती किंवा एखादी स्थिर वस्तू गतिशील होण्यासाठी कारणीभूत ठरणारी जो एक घटक असतो, एखादी स्थिर वस्तू गतिशील होण्यासाठी कारणीभूत ठरणारा घटक किंवा एखादी गतिशील असणारी वस्तू आणखी गतिमान होण्यासाठी कारणीभूत ठरणारा जो घटक असतो त्याला आपण बल म्हणतो, त्याला आपण फोर्स म्हणतो, त्याला आपण जोर म्हणतो. आता बल म्हणजे फोर्स, त्यालाच जोर म्हणतो आपण. त्याची व्याख्या काय करता येईल आपल्याला, गती बदलण्यासाठीची जी सिच्युएशन कारणीभूत असते किंवा गती बदलण्यासाठी जो घटक कारणीभूत ठरतो त्या घटकाला आपण बल म्हणतो. एक महत्त्वाची व्याख्या लक्षात ठेवायची. बलाचे प्रकार कोणकोणते आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची बल आहेत, जोर आहेत, फोर्स आहेत. पहिला आपण गुरुत्व बल बघूया. गुरुत्व बलाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जातं. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे तरी काय, एक लक्षात ठेवा की विश्वामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, प्रत्येक वस्तूमध्ये गुरुत्व बल असतं. या अवकाशामध्ये, या युनिव्हर्समध्ये कोणत्याही दोन वस्तू घेतल्या तर त्या दोन वस्तूमध्ये किंवा दोन ऑब्जेक्टमध्ये जे बल असतं ते गुरुत्व बल असतं. आता गुरुत्व बल अशी एक शक्ती आहे पृथ्वीच्या केंद्रामध्ये असणारी. गुरुत्व बल प्रत्येकाच्या अंगी असणारी अशी एक गुरुत्व बलाची शक्ती आहे की कोणतीही वस्तू घेतली तरी गुरुत्व बल असतं आपण म्हणतो. आकर्षण बल असतं, प्रतिकर्षण बल असतं. तर हे गुरुत्व बलाचा शोध लागला कसा, तर आयझॅक न्यूटनने, इंग्लंडमध्ये जन्माला आलेल्या आयझॅक न्यूटनने, इंग्लंडच्या शासनाने त्याला सर ही पदवी पण दिलेली होती. त्यानं गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. झाडाखाली बसल्या बसल्या वरून फळ खाली पडलं झाडावरचं आणि त्याच्या लक्षात आलं की हे फळ खाली का पडतं आणि खाली पडल्यामुळं त्याचं विचारमंथन सुरू झालं आणि गुरुत्व बलाचा शोध लागला. म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रामध्ये अशी काही शक्ती आहे ती प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्याकडे ओढून घेते. एवढंच काय, युनिव्हर्समध्ये कोणतीही वस्तू असली, कोणताही ऑब्जेक्ट घेतला तर त्याच्या अंगी असणारी जी एक आकर्षणाची शक्ती आहे त्याला गुरुत्व बल असं म्हटलं जातं. हे गुरुत्व बल कशावरती अवलंबून असतं, ज्याचं वस्तुमान जास्त, ज्याचं मास जास्त, MASS, वस्तुमान जास्त आणि अंतर, ह्या दोन गोष्टीवरती डिपेंड असतं. आता पृथ्वीचं वस्तुमान चंद्राच्या वस्तुमानापेक्षा जास्त आहे म्हणून पृथ्वीचं गुरुत्व बल जास्त आहे. चंद्राचं गुरुत्व बल कमी आहे. सूर्याचं गुरुत्व बल पृथ्वीच्या गुरुत्व बलापेक्षा जास्त आहे आणि म्हणून ज्या वस्तूचं वस्तुमान जास्त, ज्या वस्तूचं मास जास्त, ज्या ऑब्जेक्टचं युनिव्हर्समध्ये मास जास्त असतं त्याचं काय असतं, गुरुत्व बल जास्त असतं. समजा दोन ऑब्जेक्ट आहेत आणि या दोन ऑब्जेक्टमध्ये एक इथं ऑब्जेक्ट आहे, एक इथं ऑब्जेक्ट आहे. युनिव्हर्समध्ये काय होतं पहा की हे दोन ऑब्जेक्ट आहेत, दोन ऑब्जेक्ट ज्या वेळेला जवळ येतील त्यावेळेला गुरुत्व बल कसं असेल, जास्त असेल. दोन ऑब्जेक्ट जसं दूर 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 जातील तसं गुरुत्व बल किंवा आकर्षणाचं बल कमी कमी होत जाईल. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, गुरुत्व बल हे डिपेंड असतं एक तर वस्तुमानावरती, मासवरती, शिवाय डिस्टन्सवरती पण ते डिपेंड असतं. डिस्टन्स जर जास्त असेल दोन ऑब्जेक्टमधलं तर गुरुत्व बल कमी कमी होत जातं आणि डिस्टन्स कमी कमी होत गेले की गुरुत्व बल वाढत जातं. म्हणून तर पृथ्वीच्या गोल असणाऱ्या पृष्ठभागावरती किंवा लंबवर्तुळाकार भागावरती, ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो, तिथं गुरुत्व बल कसं आहे, कमी आहे. आणि दोन्ही ध्रुवाकडे पृथ्वी चपटी असल्यामुळं सेंटरपासूनचं अंतर कमी पडतं आणि म्हणून अंतर कमी झालं की गुरुत्व बल वाढतं. एकूण पृथ्वीचा गुरुत्व बलासंबंधीची माहिती घेतली तर लक्षात येईल की ज्या वेळेला आपण अग्निबाण सोडतो, यान सोडतो, वेगवेगळे अवकाशामध्ये उपग्रह सोडले जातात ते प्रामुख्याने विषुववृत्तीय पट्ट्यातून सोडलेले जातात.
सोडले जातात, कारण त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती तिथं कमी असते, म्हणून वरती सोडायला ते सोपं जातं. महत्त्वाची गोष्ट अशी सांगता येईल आपल्याला की विश्वातील कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये गुरुत्वबल असतंच असतं, आणखी ते वस्तुमान आणि अंतरावरती डिपेंड असतं. हेच आपल्याला सूत्राने दाखवायचं असेल तर F इज इक्वल टू G m1 इंटू m2 अपॉन r स्क्वेअर. आता F इज इक्वल टू G हा साधारणतः गुरुत्वबलाचा फॉर्म्युला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आहे. G म्हणजे ग्रॅव्हिटेशन इज इक्वल टू F इज इक्वल टू G इंटू m1 m2 अपॉन r स्क्वेअर. m1 m2 ही विश्वातील कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मधले जर आपण मास घेतले, दोन ऑब्जेक्ट मधले वस्तुमान घेतले, तर त्या वस्तुमानांचा गुणाकार भागिले अंतर जे असतं त्याचा वर्ग करायचा. म्हणजे फोर्स काढायचा असेल तर G हा स्थिरांक आहे, G हा कॉन्स्टंट घेतो आपण. म्हणजे F इज इक्वल टू G इंटू m1 इंटू m2 अपॉन r स्क्वेअर. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा असेल किंवा फोर्स काढायचा असेल तर दोन ऑब्जेक्टचं m1 m2 वस्तुमानांचा गुणाकार करायचा आणि त्याला भागिले दोन्हीमध्ये जे अंतर आहे त्याचा स्क्वेअर करायचा. याचा युनिट काय आहे गुरुत्वाचं किंवा ग्रॅव्हिटेशनचं? 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. म्हणजे ज्यावेळेला असं विचारतील की ग्रॅव्हिटेशनल गुरुत्व त्वरणाचं किंवा गुरुत्व बलाचं SI युनिट काय, तर ते SI युनिट काय आणि त्याची किंमत काय, तर G जे आपण इथं कॉन्स्टंट म्हणतो G, तर ते G 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आणि CGS पद्धतीमध्ये G ची किंमत जी आपण कॉन्स्टंट घेतो इथं ती 6.67 इंटू 10⁻⁸ डाइन मीटर स्क्वेअर, डाइन सेंटीमीटर स्क्वेअर ऑब्लिक ग्रॅम स्क्वेअर. आता इथं GM ग्रॅम स्क्वेअर. म्हणजे ज्यावेळेला SI युनिट आणि CGS युनिट किंवा याला SIलाच MKS युनिट असं म्हणतात. MKS युनिटमध्ये काय येतं? न्यूटन मीटर पर kg स्क्वेअर. आणि SI युनिटमध्ये न्यूटनचं डाइन होतं, मीटरचं सेंटीमीटर होतं आणि किलोग्रामचं ग्रॅम होतं. आणि म्हणून G जो कॉन्स्टंट म्हणतोय आपण, पुन्हा एकदा सांगतो, गुरुत्वबल ज्याला आपण फोर्स म्हणतो, बल म्हणतो किंवा गुरुत्वबल G जर काढायचं असेल तर काय सूत्र आहे त्याचं? F इज इक्वल टू m1 इंटू m2 डिवाइड बाय r स्क्वेअर. m1 m2 विश्वातील कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मधले मास किंवा वस्तुमान भागिले अंतराचा स्क्वेअर. म्हणजे ते अंतराच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतं आणि m1 m2 चा गुणाकार. पृथ्वीचं गुरुत्वबल हे वस्तू खाली येताना लक्षात येतं आपल्या. वस्तू ज्यावेळेला वरून गॅलिलिओने एक प्रयोग केलेला होता की पिरॅमिडचा प्रयोग, की वरून खाली दोन वस्तू सोडल्या, तर ह्या दोन वस्तू सोडल्यानंतर सर्वात अगोदर कोणती वस्तू पोहोचेल, तर वस्तू खाली येताना वेग आणि त्वरण घेत असते. वेग प्राप्त झाला की त्याला त्वरण प्राप्त होतो. आणि म्हणून किती मोठ्या वस्तू सोडल्या, लहान वस्तू सोडल्या तर त्या कमी जास्त वेळात खाली येत नाही, तर त्या समान पद्धतीनं खाली येतात. म्हणजे एकाच वेळी खाली वेगवेगळ्या वस्तुमानाच्या वस्तू सोडल्या तर एकाच वेळेला खाली पडतात. म्हणजेच गॅलिलिओचा सिद्धांत काय सांगतो की एखादी वस्तूचं गुरुत्व हे लक्षात घ्यायचं असेल तर पृथ्वीच्या वस्तुमान आणि वस्तू किती उंच आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. वस्तूचं वस्तुमान नाही, पृथ्वीचं वस्तुमान ज्याच्यावरती आपण ती वस्तू सोडतोय वरून खाली, त्या पृथ्वी किती खेचते त्या वस्तूला, ते गुरुत्व हे महत्वाचं असतं. आणि त्यासाठी किती खेचते हे कशावरती डिपेंड असतं? त्या वस्तूचं मास म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान किती आहे त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशन पॉवर डिपेंड असते. आणि वस्तू किती उंचीवरती आहे, कारण सांगितलेलं होतं मी की वस्तुमानावरती आणि अंतरावरतीच गुरुत्व हे डिपेंड असतं. आणि म्हणून गॅलिलिओच्या सिद्धांतानुसार पृथ्वीचं वस्तुमान व पृथ्वीपासून वस्तूची उंची याच्यावरती हे ग्रॅव्हिटेशन किंवा पृथ्वीचं गुरुत्वबल हे डिपेंड असतं. आणि म्हणून वस्तू वरून खाली येताना वेग आणि त्वरण घेत असले तरी सुद्धा पृथ्वीवर वस्तू आपण खाली येताना पाहतोय का चंद्रावरती खाली येताना पाहतोय, त्याच्यावरती म्हणजे त्या वस्तूला किती गुरुत्व खाली खेचतंय त्याच्यावरती डिपेंड असतं किती गुरुत्वबल आहे ते. आणि म्हणून ज्यावेळेला आपण गुरुत्वबल बघतो त्यावेळेला हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, वस्तुमान आणि अंतरावरती डिपेंड असतं. दुसरा भाग याच्यामध्ये बघायचा आपल्याला विद्युत चुंबकीय बल. त्याच्या अगोदर आपण एक बघूया. गुरुत्व त्वरण हे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. हे एक लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला परीक्षेला येतं. कॉमनली कसं होतं की 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे विषुववृत्तावरती असणारं गुरुत्व आहे.
आणि 9.81 मला वाटतं ध्रुवावरती असणारं गुरुत्व आहे. आणि म्हणून कॉमनली गुरुत्व त्वरण कसं लक्षात ठेवायचं, तर गुरुत्व त्वरण हे 9.8 मीटर/सेकंद स्क्वेअर हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरं, वस्तुमान आणि वजन याच्यामधला बदल काय. आता वस्तुमान कशाला म्हणायचं आणि वजन कशाला म्हणायचं. वस्तुमानाला आपण इंग्लिशमध्ये मास म्हणतो, वजनाला वेट म्हणतो. वस्तुमान असं एक वाक्य परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारलं जातं की वस्तुमान कुठे कुठे बदलतं. वस्तूचं वस्तुमान असेल किंवा मास असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट घेतला आपण तर त्याचं मास म्हणजे वस्तुमान. आता हा खडू घेतला तर या खडूमध्ये ज्या कणांचा द्रव्यसंचय झालेला आहे त्याला आपण वस्तुमान म्हणतो. या खडूचं वजन बघायचं असेल तर त्याचं मास प्लस पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती वजनामध्ये समाविष्ट होते. आणि म्हणून एखाद्या ऑब्जेक्टचं मास वेगळं आणि एखाद्या ऑब्जेक्टचं वेट वेगळं. म्हणजे कसं, वस्तुमान पृथ्वीवरती पण तेवढंच असतं, चंद्रावरती पण तेवढंच असतं, मंगळावरती पण तेवढंच असतं. वस्तुमान किंवा एखाद्या वस्तूचं वस्तुमान किंवा त्याला मास म्हणतो आपण, विषुववृत्तावरती तेवढंच असतं, ध्रुवावरती तेवढंच असतं. मात्र वजन बघायला गेलं तर ध्रुवावरती वेगळं वजन, विषुववृत्तावरती घेतलं तर वेगळं वजन. एखाद्या व्यक्तीचं वजन 60 किलोग्राम पृथ्वीवरती असेल तर चंद्रावरती किती असेल, 10 किलोग्राम असेल. कारण हा डिफरन्स कशामुळे पडतो, तर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पडतो. कारण पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती ही चंद्रापेक्षा जास्त आहे आणि चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती 1 असेल तर पृथ्वीची 6 आहे. म्हणजे 1/6 हा फरक आहे त्याच्यामधला. आता एक लक्षात ठेवता येईल आपल्याला की वस्तुमान विश्वामध्ये कुठेही गेलं तर एखाद्या वस्तूचं, एखाद्या ऑब्जेक्टचं वस्तुमान सेम राहतं पण वजन मात्र बदलतं. कारण वजन बदलतं का, कारण गुरुत्वाकर्षण शक्ती. म्हणून मी सांगितलं की गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वजनामध्ये बदल होतो, मासमध्ये अजिबात बदल होत नाही. म्हणजेच वस्तुमान सेम राहतं सगळीकडे, वजन मात्र बदलतं. आणि वस्तुमानामध्ये ओन्ली मास कन्सिडर केलं जातं आणि वजनामध्ये गुरुत्व प्लस मास म्हणजे वस्तुमान ही अदिश राशी आहे वस्तुमान, आणि वजन ही सदिश राशी आहे. तुम्हाला माहिती असेल सदिश आणि अदिश राशीमधला फरक आपण एका टॉपिकमध्ये घेतलेला होता. सदिश राशीसाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही महत्त्वाचे असतात. अदिश राशीसाठी फक्त मॅग्निट्यूड महत्त्वाचं असतं, परिमाण महत्त्वाचं असतं, दिशेची आवश्यकता नसते. आणि म्हणून हा एक भाग महत्त्वाचा त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा. दुसरे बल आहे विद्युत चुंबकीय बल. विद्युत चुंबकीय बलालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं म्हणतो. पदार्थातील अणू आणि रेणूमध्ये कोणताही पदार्थ घेतला तर तो अणू आणि रेणूपासून बनलेला असतो. ते एकत्र कसे राहतात किंवा एकमेकाला असं घट्ट कसे राहतात, तर त्यांच्यामध्ये विद्युत चुंबकीय बल असतं. आणि म्हणून हे विद्युत चुंबकीय बल पदार्थातील अणू रेणूमध्ये असतं. आणि हे आकर्षणही असू शकतं, प्रतिकर्षणही असू शकतं. हे कसं की उदाहरणार्थ चुंबक, आपण एक्झाम्पल घेतलं, चुंबक आणि लोखंडी खिळा जर आपण घेतला तर एकमेकामध्ये आकर्षण निर्माण होतं, त्यांच्या अणुरेणूमध्ये आकर्षण निर्माण होतं. दुसरं घेतलं आपण बघितलं, कंगवा जर आपण केसांमधून विंचरला आणि कागदाच्या तुकड्यांजवळ जर नेला तर तुकडे त्याला चिकटतात. तिसरं उदाहरण आपल्याला देता येईल याच्यामध्ये की धन आणि ऋण विद्युत प्रभार त्याच्यामध्ये असतो. आणि धन आणि ऋण ज्या वेळेला एकत्रित येतील त्यावेळेला विद्युत प्रवाह चालू होतो. आणि म्हणून चुंबक असेल, कंगवा असेल, धन विद्युत प्रभार, ऋण विद्युत प्रभार मिळून झालेला काही इफेक्ट असेल तर पदार्थातील अणुरेणूमध्ये असलेल्या बलाला आपण विद्युत चुंबकीय बल म्हणतो. गुरुत्व व विद्युत चुंबकीय बल हे कशावरती डिपेंड असतं पहा. दोन वस्तू बऱ्याच अंतरावरती असताना सुद्धा गुरुत्व बल आणि विद्युत चुंबकीय बल हे अस्तित्वात असू शकतं. किती अंतरावरती असू द्या, कदाचित कमी होत जाईल, वाढत जाईल, हे वेगळं. म्हणजेच विद्युत चुंबकीय बल जर आपण बघायला गेलो तर पदार्थामधल्या अणुरेणूमधल्या बलाला आपण विद्युत चुंबकीय बल म्हणतो. याच्याशिवाय गुरुत्व बल आणि विद्युत चुंबकीय बल हे बऱ्याच वेळेला कितीही अंतर असलं तरी त्याच्यामध्ये सामील असतं, त्याच्यामध्ये उपलब्ध असतं. तिसरं बल आपण बघणार आहे केंद्रकीय बल म्हणतो त्याला आपण. न्यूक्लिअर फोर्स असं म्हणतो आपण केंद्रकीय बलाला. हे केंद्रकीय बल दोन कणामधील किंवा अणुकेंद्रकामध्ये असतं. अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात. अणूच्या बाहेर फिरत असणारे कक्षेमध्ये त्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो. आणि म्हणून केंद्रकीय बल हे अणुकेंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. केंद्रकीय बल हे अणुकेंद्रकामध्ये एकवटलेलं असताना मिनिमम कधी तयार होतं तर दोन कणातील अंतर कमीत कमी 10⁻⁻15 मीटर एवढं पाहिजे.
तेव्हाच हे अणुकेंद्रामध्ये केंद्रकीय बल तयार होतं. याच्याशिवाय आणखीन एक महत्त्वाचं आपण न्यूक्लिअर फोर्सच्या बाबतीमध्ये सांगू शकतो की विद्युतचुंबकीय बलापेक्षा 100 पटीने जास्त असतं ते केंद्रकीय बल असतं. सेंटरमध्ये ते तयार होतं. त्याला आपण अणुकेंद्रामध्ये असणाऱ्या बलाचं एक्झाम्पल आपण देतो. चौथं बल आहे त्याला आपण क्षीण बल म्हणतो. त्याला वीक फोर्स असं म्हणतात. जवळजवळ नगण्य असणारं बल म्हणतो आपण. इलेक्ट्रॉन असेल, प्रोटॉन असेल, न्यूट्रॉन असेल यांच्यामध्ये असणारी बल ही अतिशय लहान पद्धतीनं असतात आणि म्हणून अतिशय लहान असणाऱ्या बलाला आपण क्षीण बल किंवा वीक फोर्स म्हणतो. उदाहरणार्थ निसर्गामध्ये किरणोत्सारी पदार्थांमध्ये वेगवेगळी बलं असू शकतात. त्या बलांच्यावरून आपण ठरवू शकतो की हे बल किती क्षीण पद्धतीचं असू शकेल. हे बल गुरुत्वबलाच्या 10⁻25 to 10⁻20 एवढं असू शकतं. तर विद्युत चुंबकीय बलाच्या 10⁻⁻20 म्हणजे 10⁻⁻12 एवढं असू शकतं. पुन्हा एकदा सांगतो, क्षीण बल त्याला आपण वीक फोर्स म्हणतो. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनमध्ये असणाऱ्या फोर्सला वीक फोर्स म्हणतात. अत्यंत लहानात लहान बल म्हणून हे ओळखलं जातं. आणि उदाहरणार्थ निसर्गामधल्या किरणोत्सारी पदार्थामधलं बल हे क्षीण बल असतं आणि हे बल गुरुत्व बलाच्या किंवा विद्युत चुंबकीय बलाच्या पेक्षा किती असतं तर गुरुत्व बलाच्या 10⁻25 to 10⁻20 एवढं असतं आणि विद्युत चुंबकीय बलाच्या 10⁻⁻12 एवढ्या प्रमाणामध्ये असतं. मित्रांनो, आपण काय काय बघितलं याच्यामध्ये, त्याच्यानंतर बलाचे प्रकार, त्याच्यामध्ये एक गुरुत्व बल बघितलं, 2 नंबर विद्युत चुंबकीय बल बघितलं, 3 नंबर केंद्रकीय बल बघितलं, 4 नंबर क्षीण बल त्याला वीक फोर्स असं म्हणतो आपण. बलाच्या बाबतीमध्ये एवढी जरी माहिती आपण घेतली, वजन आणि वस्तुमान याच्यामधला फरक बघितला, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कुणी लावला, कशा पद्धतीने लावला ते बघितलं, SI युनिट, CGS युनिट बघितलं आपण किंवा Gचं. F = G कॉन्स्टंट आहे हा m1 m2/r² हे बघितलं. हे एक सूत्र महत्त्वाचं. आणि सर्वात महत्त्वाचं वस्तुमान आणि अंतरावरचे गुरुत्व बल डिपेंड असतं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. एवढी जरी आपण केली तरी बल टॉपिकवरती आपल्याला काय प्रश्न येऊ शकेल याची कल्पना येईल आणि हे लक्षात राहिलं तर त्याच्यावर येणारा प्रत्येक प्रश्न आपल्याला सोडवता येईल. मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.